फिर देखो चेक पक पटापट सॉरी सॉरी गाणं आमच्यावर माझ्या मनात वाजत सूरज सगळ्यात पहिला तुम्हाला काय करायचे ते 3 प्रोजेक्ट आपण दिलेले आहेत. ॲटमोशनचे बिटमार्क दिला आहे आपण, एक बिटमार्क आणि लिरिक्स प्रोजेक्ट आणि शेकबेट प्रोजेक्ट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला काय करायचे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता, इथं तुमच्या कुठल्या त्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील बघू शकता. मी आता एका रिल्सचे फोटो घेतले ते टाकून घेतो. एक पहिल्यांदा काय करायचे तुम्हाला हा फोटो टाकला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचे बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे इथं बघू शकता फिल अँड कॉम्पोजिशन एरिया त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मोठा इमेज होऊन जाईल. ती पहिली लेअर आहे ना ती काय करायची तुम्हाला एक बघू शकता इथं 10-11-9 सेकंदापाशी तुम्हाला हे थांबवून घ्यायचे आणि त्याची ऑपॅसिटी बघू शकता 30 करून घ्यायचे आणि लाईटवर जायचे आणि लाईटन करून टाकायचे. जरा ऑपॅसिटी वाढवू शकता तुम्ही, नाहीतर लाईटनवर करायचं, नाहीतर डार्केनमध्ये जायचं, मल्टिप्लायवरती क्लिक करायचं. पण डार्केनवर नको जा शक्यतो तुम्ही लाईटनवर क्लिक करा. अशा तुम्हाला दिसून जाईल प्रकार. तुम्हाला काय करायचं आता शेवटपर्यंत झाल्यानंतर हा लेअर बघू शकता वर घेतला आपण, हा लेअरवर घ्यायचे. हा लेअरवर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे आता हे पहिलं 10 लेअरचं काम झालं आपलं. आता तुम्हाला काय करायचं 11-9 ही टाइमलाईन दिसते का तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक तिथं आल्यानंतर मीडियामध्ये जायचे. मीडियामध्ये झाल्यानंतर पुढे आपल्याला इमेज ॲड करता यायचे. इथं 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे. हा प्लस चेकवरती क्लिक करायचे डबल. असा स्टेप बाय स्टेप करून दाखवायचे. तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे. आणि व्हिडिओ जरा हे इंटरेस्टिंग वाटलं आपल्यापर्यंत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या पेज मराठी युट्यूब चॅनलला. तर तुम्हाला काय करायचं अशा प्रकारचे सर्व इमेजेसला लावून देतो आम्ही. मी सर्व इमेज ॲड करतो तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब. तर आता तुम्ही बघू शकता सर्व इमेज आपण ॲड केलं बघू शकता. इथे शेवटपर्यंत इमेज ॲड केले. आता तुम्हाला काय करायचे 11-9 ह्या टाइमलाईन कशी यायचे म्हणजे मार्क दिले तिथे यायचे. तर काय करायचं तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला एक शेपचा आयकॉन दिसत असेल बघू शकता. इथं शेपचं भरपूर सारे हे दिसत असेल तुम्हाला शेप. त्यातला तुम्हाला काय करायचे तुम्हाला इथे हा शेप दिसत असेल तुम्हाला, हा त्याच्यावर क्लिक करायचं आणि हा शेप सिम्पली इथे ॲड करून टाकायचा. ॲड करून टाकल्यानंतर इथं जरा आम्ही मागे गेलो, लय पुढे आलो बघू शकता. इथे यायचे. इथून तुम्हाला काय करायचं इथून इकडे घ्यायचे. तर शेवटपर्यंत ॲड करून टाकायचे असे. शेवटपर्यंत आपण ॲड करून टाकू शकता. शेवटपर्यंत ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे 3 डॉटवरती जायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया डबल एकदा करून घ्यायचे. एवढं करून घेतल्यानंतर कलर अँड फिलवरती जायचे. कलर अँड फिलवरती गेल्यानंतर बघू शकता असा प्रकारचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला. यातला दुसरा तिसरा ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला काय करायचं आता व्हाईट दिसते ना ती व्हाईट वरच ठेवायचे. ही काळ दिसते ना ती खाली आणत जायचे. अशा तुम्हाला अशा प्रकारे दिसत असेल बघू शकता. मी डबल एकदा असं करतो. अशा प्रकारे दिसलं का ना ते खाली आणत जायचे, व्हाईट खाली आणत जायचे आणि इथपर्यंत आणत जायचे. मी त्याला खाली जरा घेतो अशा प्रकारचं करून घेतो तुमच्यासाठी. अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचं इथे काळं दिसत असेल का ना तर तुम्हाला काय करायचं तिथं जायचे आणि तुम्हाला ट्रान्सपरंट करून घ्यायचे दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती. आणि इथं व्हाईट दिसते आपण व्हाईट केलं ना तिथं काय करायचं तुम्हाला ब्लॅक कलर टाकायचे. जराही वर घ्यायचं जायचे, लय पण नाही जरासं वर घ्यायचं जायचे. हे बारीक करायचं ही वर घ्यायचं म्हणजे चांगलं दिसतं. अशा प्रकारचं करून घ्यायचं आणि आपला शॅडो इफेक्ट झाला तयार. आता तुम्हाला काय करायचे हा शॅडो इफेक्ट लावल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचे येथे बघू शकता आपण लिरिक्स प्रोजेक्ट आणि सेक्युरिटी प्रोजेक्ट दिले. शेवटचा एकच इफेक्ट आहे त्यात जायचे हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. कॉपी करून घेतल्यानंतर हा कॉपी करून घेतल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर प्रकारचा इंटरफेस दिसून जातो.
इथं शेवटपर्यंत जेवढे जेवढे फोटो दिसतात ना 11-9 लीगच्या लेअरपासून ते शेवटपर्यंत त्या सगळ्याच फोटोजने हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे हा इमेज घ्यायचे आणि असा पेस्ट करून टाकायचे. अशा घ्यायचे आणि असं पेस्ट करून टाकायचे शेवटपर्यंत तुम्हाला दाखवलं तसं असं पेस्ट करत जायचे शेवटपर्यंत. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता बॅक येऊन तुम्हाला लिरिक्स प्रोजेक्ट ओपन करायचे. लिरिक्स प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे ओकेवर टच करून दाबायला काय करायचे तुम्हाला एक फॉन्ट आणि एक आयएस फॉन्ट दिलेला आहे. तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा पहिल्यांदा. डाउनलोड करून घेतल्यानंतर कॉपी लेयरवरती क्लिक करायचं. 7 लेयरवरती क्लिक करायचं. त्यानंतर परत एकदा आपल्या बिटमॅप लेयरमध्ये शिरायचे. इथं तुम्हाला काय करायचं इथं आल्यानंतर इथं पेस्ट लेयरवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे लेयर ही पेस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला हा फॉन्ट कुठे मिळेल ते सांगतो तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला काय करायचे इथे एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे आणि सोल सिग्नेचर हा फॉन्ट तुम्हाला एका ठिकाणी मिळून जाईल. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल आहे ना तिथून मिळून जाईल. आपण ॲड करून टाकायचे. मी ॲड कसं करू शकता ती पण सांगतो इथं. डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इम्पोर्ट फॉर्मवरती क्लिक करायचे. इम्पोर्ट फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर मला पण काय करायचं इथं आपण एक मटेरियलची फाईल दिली असेल ना त्याच्यामध्ये असं हा आपण डाउनलोड करायचा कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह केला तुम्ही आणि तुम्ही ॲड करून टाकायचे सिम्पली. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बघू शकता इथं आपण बॅक आलो. बॅक आल्यानंतर इथं बघू शकता डबल एकदा असा इश्यू आला. तर आता तुम्हाला काय करायचं आहे एवढं सगळं झाल्यानंतर हा व्हिडिओ आपला कंप्लीट रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या PhD मराठी यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येत असेल स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्हाला खाली व्हिडिओ दिलेला आहे प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ती. त्यामुळं शेवटपर्यंत बघू शकता आणि टेलिग्रामची लिंक आपण खाली दिली आहे त्याच्यावरती हा सगळा म्हणजे हा आपला अलाइट मोशनची लिंक पण खाली दिली आहे. धन्यवाद.